गुड मॉर्निंग. इगतपुरी इमर्जन्सी न्यूज तर्फे जाहिद खान. आज संपूर्ण महाराष्ट्रात नगर परिषद कर्मचारी यांचे काम बंद आंदोलन सुरू आहे. इगतपुरीतही सर्व कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरू केलेले आहे. आपण थेट त्यांच्याशी विचारूया त्यांच्या काय मागण्या आहे. नमस्कार. नमस्कार. काय नाव आपलं? सदानंद शेळके. बोला, काय प्रॉब्लेम आहे? काय आज काम बंद आंदोलन इगतपुरी शहरात काय प्रॉब्लेम आहे? आज 6 तारखेला राज्यातील नगरपालिका नगरपंचायत कर्मचारी संघर्ष समिती यांच्या वतीने आज बेमुदत काम बंद आंदोलन केलेलं आहे. आणि राज्यातील मागण्या ज्या आहे नगरपालिका नगरपंचायतचा समावेशनचा जो प्रश्न आहे तो एक आमची मागणी आहे राज्यातील. आणि जे अनुकंपाधारक आहे त्यांची मागणी आहे, रोजंदारी कर्मचारी त्यांच्या मागण्या आहेत, ठेकेदारी कर्मचारी त्यांच्या मागण्या आहेत, आरोग्य विभागातील कर्मचारी त्यांच्या मागण्या आहेत, सहवर्ग कर्मचारी त्यांच्या पण मागण्या घेऊन आम्ही इथे इगतपुरी नगरपालिकेसमोर बसलेलो आहेत. आम्ही स्थानिक इगतपुरी नगरपालिकेच्या ज्या मागण्या आहेत, स्थानिक मागण्या आम्ही इथं वारंवार पाठपुरावा केलेला आहे निवेदनावर. आणि आम्ही वापस सरकारचं शासनाचं लक्ष वेधण्यासाठी आज आम्ही संप पुकारलेला आहे. आमच्या प्रमुख इगतपुरी स्थानिकच्या मागण्या आहेत का इगतपुरीमध्ये 2002 पासून आदिवासी प्रोत्साहन भत्ता हा शासनाने लागू केलेला आहे. त्याचा GR आहे आणि तो GR प्रमाणे शासनाने आम्हाला तो द्यायला पाहिजे होता, पण त्यांनी 2022 मध्ये आम्हाला दिलेला आहे. म्हणजे त्याचा 20 वर्षाचा जो फरक आहे तो अद्यापपर्यंत आम्हाला दिलेला नाही. तरी आम्ही नगरपालिकेला शासनाला एक विनंती करतो का तुम्ही जो GR आदिवासी प्रोत्साहन भत्त्याचा फरक आहे तो आम्हाला ताबडतोब देण्यात यावा. आमची दुसरी मागणी आहे का घरकुल योजना अंतर्गत नगरपालिकेतील सफाई बांधवांना, कर्मचाऱ्यांना, अधिकाऱ्यांना सर्वांना घरकुल योजना अंतर्गत घरं बांधून देण्यात यावा. आज 20-22 वर्षापासून दिवाळी बोनस बंद केलेला आहे नगरपालिकेने, कारण की ते काय म्हणतात जकात बंद आहे. पण जकात चालू केल्यामुळं पुन्हा बोनस चालू होईल. तर आम्ही शासनाला विनंती करतो का जकात चालू करा, म्हणजे बोनस पण कर्मचाऱ्यांना भेटेल. आमची तिसरी मागणी आहे का इगतपुरी नगर परिषदेतील आरोग्य विभागातील कर्मचारी कर्मचाऱ्यांची वाढ करण्यात यावी. आमची मागणी सहवर्ग कर्मचाऱ्यातील जे कर्मचारी कामं करतात त्यांना एकसार योजना लागू झालेली नाही, ती एकसार योजना लागू करावी. आमची ती पण मागणी आहे. आमची ठेकेदारी कर्मचारीचे जे घंटागाडी बांधव कर्मचारी ते अहोरात्र कामं करतात, सकाळच्या गावामध्ये घंटागाडीचं स्वच्छतेचे जे कामं करतात त्यांच्याबद्दल बी शासनाने विचार करावा. त्यांना मानधनावरती कामावरती ठेवावे किंवा त्यांना कायम करावा. त्यांना त्यांच्या PFच्या पावती देण्यात यावा. त्यांना किमान वेतनप्रमाणे 18 किंवा 26 हजार प्रमाणे त्यांना वेतन देण्यात यावा. या अशा आमच्या मागण्या घेऊन आम्ही बसलेलो आहोत. बोला, काय प्रॉब्लेम आहे, काय मागले? आम्ही इगतपुरीतील घंटागाडी कर्मचारी बी या संपामध्ये सामील झालेलो आहेत. कृती समितीच्या वतीने 6 ऑगस्टला जो संप पुकारलेला आहे त्याविषयी जून महिन्यामध्ये कलेक्टर ऑफिसला बी आम्ही निदर्शने केले कृती समितीच्या माध्यमातून. आणि जुलै महिन्यामध्ये विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये बी आम्ही निदर्शने केले की शासनाचं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला. आम्ही कंत्राटी कामगार इगतपुरीतील इथं काम करतो घंटागाडीवर. मी प्रथमतः इगतपुरी नागरिकांची माफी मागतो की त्यांची गैरसोय झाली, घंटागाडी आलेली नाही म्हणून. पण आमचा संप हा पूर्वनियोजित होता. 6 तारखेपासून आम्ही संपामध्ये सहभागी होणार होतो हे नगरपालिकेला बी माहीत होतं. पण त्याच्या आधी 4 दिवसापासूनच काम बंद झालेलं आहे, कारण नगरपालिकेकडे कचरा फेकण्यासाठी जागा नसल्यामुळं ते घंटागाड्या त्यांनी नगरपालिकेने बंद ठेवल्या. आणि आमच्या मागण्या अशा आहे की कंत्राटी कामगारांना जे आम्ही कंत्राटी काम करतो ते आम्हाला PF ची सुविधा, आज हे कामगार 20-20 वर्षापासून इगतपुरी नगरपालिकेत काम करतात. आम्ही 16-17 वर्षाचा असताना आता आम्ही 35-36 वर्षाचे झालो तरी आम्हाला अजून PFच्या पावत्या नाही मिळाल्या. आम्हाला किमान वेतनप्रमाणे पगार मिळत नाही. आणि शासनाचा निर्णय आहे की पगार बँकेत व्हावा म्हणून. आमचा कुठेही पगार बँकेत होत नाही.
आमचा पगार आम्हाला ठेकेदारामार्फत हातात दिला जातो। तरी आमची मागणी अशी की कंत्राटदारामार्फत आमचा पगार बँकेत व्हावा, आम्हाला पीएफच्या पावत्या मिळाव्या, जे करून की लोकांना, आमच्या कंत्राटी कामगारांना त्याचा लाभ मिळेल आणि मुलाबाळांच्या शिक्षणाला त्याचा हातभार लागेल। या मागण्या आमच्या प्रामुख्याने आहेत। हे कर्मचाऱ्यांच्या मागण्या होत्या आणि हे मागण्या सर्व कायद्याला धरून आहे आणि प्रशासनाने या मागण्यावर लक्ष केंद्रित करावा। इगतपुरी पोलीस स्टेशनचे कर्मचारी अधिकारी या ठिकाणी उपस्थित आहे आणि या सर्व मागण्या कायदेशीर आहे। आपण हे सर्व दृश्य एमर्जन्सी न्यूजच्या माध्यमातून बघत आहात। एमर्जन्सी न्यूज तर्फे जाहिद खान, धन्यवाद। इगतपुरी।